हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला मोदक दाखवणार आहे. आता गणपती बाप्पा आला ना परवा दिवशी, मग त्यामुळे चला मोदक करूया आपण. आणि व्यवस्थित मेजरमेंटने तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला करायला सोपं पडेल पुढे. चला तर पहा, मी इथे ओलं खोबरं घेतले खवणून, गूळ घेतले आणि तांदळाची पिठी, पुन्हा वेलदोडे आणि खसखस घेतले. एका कढईमध्ये खोबरं घातले, त्याचा ना मी 2 भाग करून घेतले खोबऱ्याचा, आणि 1 भाग गूळ घालायचा. म्हणजे व्यवस्थित अंदाज आणि परफेक्ट होतात, असे व्यवस्थित गोड होतात. तुम्हाला हवं तसं गोडीला होतात. आणि तुम्हाला गोड खाणार नसेल तर थोडंसं किंचित कमी केलं तरी चालेल. पण मोदक हे गोडच पाहिजे, कारण तांदळाचा पिठी असल्यामुळे ना गोडच पाहिजे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून सारण करून घेऊया. हे बघा, इथे मी सारण करायला ठेवले. हे असं व्यवस्थित छान मिक्स करून गूळ इकडं थोडंसं हे गूळ मेल्ट होतोय. आपण इकडे हे करून घेऊया, पारीचे मग उकड काढून घेऊया. इकडे एक पातेले घेऊया, त्याच्यात 1 ग्लास पाणी घालूया. 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा तूप. चमचा तूप घातलं, अगदी चमचाभर दूध घालूया. बस एवढं, जास्त पण नाही घालायचं, नाहीतर मोदक तुटतात ते. आपण हे उकळी आणून घ्यायची छान असं, आणि थोडंसं मीठ चवीला. आणि हे उकळी होते छान. उकळी आल्यानंतर आपण साधारण 1 ग्लासला 1 भांडं पीठ घ्यायचं. असं मी अंदाजेनंच घालते, पण तुम्हाला सांगते शिजतं हे सारण. आणि मला थोडंसं व्हिडिओ करायला वेळ झाला, परवा दिवशी गणपती आहे, मग ते सगळं ऑर्डरचं सगळं तयारी करायचं होतं ना. पिठी करायचं, नारळ आणणे, सगळ्या तयारीमुळे मला वेळ झाला. पण काय हरकत नाही आहे, अजून 1 दिवस आहे तुम्हाला तयारीला. अशी छान असं मिळून येतं. हे थोडंसं गूळ मेल्ट झालं हे होतं. आणि मी ना मेल्ट करून घेत नाही असं गूळ. काय होतं ते काही पाणी वगैरे घालून करून घेतात ना. मी ऑलरेडी हे ओले नारळाचं ना छान पाणी सुटतं आहे, त्यामुळं पाणी वगैरे घालून ते विरघळून घ्यायचं काय गरज नाही आहे. तर असं किती छान होऊन जातं. 5 मिनटं सारण तयार होतं. इकडे उकळी पण आलेलं आहे छान. आपण उकड काढूया आता. 1 मिनिट. मागच्या साईडला ना असं हलवून घ्यायचं. असं छान असं हे करून घ्यायचं. आणि वाफ वगैरे काढायचं वगैरे काही गरज नाही आहे. झाले आता हे उकड. आता काढून घेऊया. ते असं ओतून घेतलं ह्याच्यात असे. आणि आता थोडंसं मळून घेऊया आपण. छान मळायला पाहिजे. जेवढं तुम्ही छान मळाल ना थोडी सुंदर मोदक येतात. हे बघा आता झालं ना, सगळं पूर्ण मेल्ट झाले गुळ. आता खूप छान असं सारण, कलर पण छान आलेला आहे. आणि फार अति ड्राय नाही करायचं मोदक, नाही तर मग ते असं मोदक खाताना ना सारणाचा असं लुसलुशीतपणा यायला पाहिजे असं. आणि हे खसखस आणि वेलदोडे पूड घालूया. आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण घालते, पण आता मी काय हे चिरून घेतलेलं नाही आहे. अशी असं गोळा घ्यायचा, अशी वाटी करून घ्यायची अशी छान. तुम्हाला असं वाटी तयार करायला नाही आलं ना, तुम्ही असं लाटून केलं तरी चालेल. लाटूनपेक्षाही असा हा खूप छान लुसलुशीत सकाळीपर्यंत ठेवलं तरी तुम्हाला छान मोदक मऊसूत राहतो, असं कडक होत नाही आहे.
आणि याची पिठीचे ते सांगायचं राहिलं तुम्हाला. आंबेमूर तांदूळ घ्यायच्या, आंबेमूर तांदूळ आणि थोडीशी इंद्रायणी तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये. 1 किलो आंबेमूर तांदूळ घेतला ना तुम्ही, 1 वाटीभर इंद्रायणी घालून दळून आणायचं. असं छान खोलगट वाटी तयार करून घेतले. आता कळ्या करूया. आता कळ्या करतो. हे बघा, अशी जवळजवळ कळ्या करायच्या, म्हणजे कसं मोदक छान दिसायला पण छान होतो. तर साधारण किती कळ्या झाल्या बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कळ्या झाल्या. आणि असं सारण घालूया. असं व्यवस्थित भरायचं, म्हणजे मोदक छान लागतो खायला. एवढंसं सारण म्हणल्यानंतर ते खायला होत नाही. आणि अलगद असं कळ्या दुमडून घ्यायच्या असे छान. हे बघा, असं वरपर्यंत सारण येतो, म्हणजे वरती टोकापर्यंत पण सारण छान येतं असं. असे आता हे उकडले ना, खूप छान असं कळी दिसत आहेत. अशा प्रकारे दुसरं पण करून घेते मी. छान वाटी झाला हा पण तयार असा. असं किती पातळ कराल ना, तेवढे छान होतो मोदक. भरपूर सारण भरायचं. आता परवा मला जवळजवळ 1000 मोदकाची ऑर्डर आहे. किती सुंदर दिसते कळी. आता इकडे मी पाणी ठेवले. आता इकडे ते तळणीला थोडंसं तूप लावून घेतलं. आणि तूप पाहिजे असं काही नाही आहे, तेल लावलं तरी चालेल. आपण हे सगळं मोदक ठेवून घेऊया. हे थोडंसं पाण्यात बुडवून ठेवूया आपण. म्हणजे छान मऊ असं उकडले जातात ते. माझ्याकडे मोठी चाळणी असते, त्यात ॲट ए टाईमला 25 मोदक बसतात. आता थोडंच केले आता व्हिडिओसाठी मी, त्यामुळे छोटं घेतलं. हे बघा, असं मस्त छान असं. हो, हे छोटं मोदकाचं पण बघा ना, किती छान कळे दिसतात असे. असं खूप छान. तर 10 मिनटं हे उकडून घेऊया आपण. सुंदर असं उकड आलेलं आहे. आपण काढून घेऊया आता हे. उलट काढूया. आता कसं किती सुंदर असं कळ्या दिसतात. आणि याच्यावर आता थोडंसं गार पाण्याचा हक्का मारून घ्यायचा, असं गार पाण्याचा. एक 2 मिनिटांनी वाफ जाऊ दे, मोदक काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, आता सगळं गार झाले. आता हे मोदक काढून घेऊया, कारण मी जरा ह्याच्या साह्यानं काढले. मग ते सगळं काढून ठेवूया. अगदी सुंदर असं मोदक होतात. मऊ अगदी लुसलुशीत झालेलं आहे.
आणि तुम्ही पण ट्राय करा, नक्की तुम्हाला उपयोग पडेल. व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण परवा दिवशी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल माझा व्हिडिओ. हे असे खूप सुंदर, हे बघ किती सुंदर दिसत आहेत मोदक कसं. आणि मी एक तुम्हाला फोडून दाखवते. मोदक घेतले, अगदी असं किती सुंदर दिसते. मस्त. तेव्हा सारण वगैरे किती सुंदर दिसतं, अगदी फुल भरलेलं आहे. आणि असं खाताना मस्तपैकी असं तूप सोडायचं. मस्त, खूप सुंदर. आणि तुम्ही पण करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा मोदक कसे झाले होते ते. माझे ट्रिक वापरून तुम्ही मोदक करा आणि मला सांगा कसे झालेत ते. आणि नक्की आणखीन कुठली व्हिडिओ तुम्हाला लागणार आहे आणि काय टिप्स वगैरे पाहिजे तर मला मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा. तुम्हाला अगदी छान असं सांगायचं मी प्रयत्न करते. मी पण असं शिकतच इथपर्यंत आलेले आहे, त्यामुळे मग नक्की उपयोगी पडेल तुम्हाला. आणि व्हिडिओ लाईक करा आणि कसं वाटतं ते सांगा. आवडले असेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय.